तेव्हा मला वाटायला लागलं मी काही सगळं चुकीचं करत होते का. नमस्कार, मी आहे नितिशा आणि हे आहे आपलं यूट्यूब चॅनल शॉपaholic नीती आणि ही आहे माझी स्किन केअर जर्नी. सो माझी स्किन केअर जर्नी स्टार्ट झाली स्कूलमध्येच, म्हणजे अराउंड टीनेज, स्टार्ट ऑफ टीनेजच मला खूप जास्त पिंपल्स येत होते. पहिले तर मी इग्नॉर केलं की होऊन जाईल नीट, बट जसं जसं टाईम गेला तशी तशी माझी कंडिशन अजून जास्त वर्स होत गेली. मला खूप जास्त पिंपल्स यायला लागले ॲट अ पॉईंट की माझे दोन्ही गाल पूर्ण भरले होते आणि मला इथे ती आहे हेही मी विसरून गेले. इतके जास्त पिंपल्स होते मला अख्खे 4 वर्ष. बट हे का होतं हे मला कळालं नाही. बट विथ टाईम मला कळालं की मी या 5 मिस्टेक्स करत होते ज्याच्यामुळे मला पिंपल्स झाले आणि आज मी तुम्हाला त्याच 5 मिस्टेक्स सांगणार आहे. सो जर तुम्ही ह्यातली कोणतीही मिस्टेक करत असाल तर तुम्ही ते वेळेस अवॉइड करू शकता आणि तुमची स्किन कंडिशन सुधारू शकता. सो माझी पहिली मिस्टेक होती की माझ्या आईचं ऐकत नव्हते. माझी आई मला कॉन्स्टंटली सांगत होती की प्लीज कोणतेही दुसरे फेस वॉशेस यूज करू नकोस, तुझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, तुला डॉक्टरनेच पिअर्स सोप यूज करायला सांगितलं आहे. पण मी काही तिचं ऐकलं नाही आणि मी 15 रुपयापासून ते 1,500पर्यंत सगळे फेस वॉश ट्राय करून बघितले, बट कशाचाच इफेक्ट झाला नाही. म्हणून फायनली मी कंटाळून म्हटलं की ठीक आहे, आता ही जे सांगते ते यूज करून बघूयात आणि त्या 22 रुपीजच्या सोपनी ही मॅजिक केलेली आहे. सो जर तुमची आई तुम्हाला काही सांगत असेल तर ते एकदा डेफिनेटली ट्राय करून बघा, कारण आपल्या आईला आपल्या स्किनबद्दल, आपल्या लाईफबद्दल सगळं काही माहिती असतं. सो प्लीज तिचं ऐका. मी ही चूक केली होती की मी तिचं ऐकलं नाही आणि त्यामुळे माझी स्किन कंडिशन वर्स होत गेली. जर मी हे वेळेसच ऐकलं असतं तर मला खूप जास्त लवकर इफेक्ट दिसला असता. ऑल्सो मला वाटतं की क्लेन्झर खूप जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतं आपल्या स्किन केअरमध्ये, कारण जर तुमचा बेस क्लिअर असेल तर तुम्ही जेही स्किन केअर प्रॉडक्ट्स यूज करताय ते जास्त चांगला इफेक्ट देतील. त्यामुळे एक चांगल्या फेसवॉशमध्ये इन्व्हेस्ट करा. गरजेचं नाही आहे की ते फेसवॉश खूप जास्त महाग असलं पाहिजे, फक्त तुम्ही थोडंसं रिसर्च केलं पाहिजे की तुमच्या स्किन टाईप काय आहे, तुमची स्किन कंडिशन काय आहे आणि त्यावेळेस तुमचा फेसवॉश ठरवा. माझी सेकंड मिस्टेक होती की मी खूप जास्त हेवी जेवण जेवत होते रात्रीच्या वेळेस आपण जास्तीत जास्त लाईट जेवण खायचा प्रयत्न केला पाहिजे. लाईटचं मिनिंग हे नाही की फक्त सॅलड्सच खाल्लं पाहिजे, बट लाईट म्हणजे की तुम्ही जेही खाल ते फक्त 80% तुमचं पोट भरूच तोपर्यंतच खायचं. अगदी आपण खातो ना की ऐको आता एकही घास जाणार नाही, इथपर्यंत नाही जेवायचं. फक्त तुमचं पोट 80% भरेल एवढंच जेवण जेवायचं आहे, कारण याच्याने तुम्हाला तुमच्या स्किनवरती, वेटवरती आणि इनफॅक्ट तुमच्या एनर्जी लेवलवरतीही खूप जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला सुरुवात होईल. कारण आपले जेही हेल्थ इश्यूज होतात किंवा स्किन इश्यूज होतात ते सगळे पोटापासूनच चालू होतात. त्यामुळे तुम्ही जर ही ट्रिक यूज करून फक्त 80%च खाल्लं तर तुम्हाला सकाळीसुद्धा तुमचं पोट क्लिअर व्हायला खूप जास्त हेल्प होईल आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्या स्किनवरतीही दिसेल. माझी आई म्हणते की ज्याचं पोट खराब त्याची स्किन खराब, आणि ते अगदी खरं आहे. कारण जर तुमचं पोट नीट साफ होत नसेल तर त्याचा इफेक्ट तुमच्या स्किनवरती नक्कीच दिसणार. माझी तिसरी मिस्टेक होती की मी वेळेस डर्मॅटॉलॉजिस्टकडे नाही गेले. कारण पहिली गोष्ट तर मी खूप लहान होते जेव्हा मला पिंपल्स यायला स्टार्ट झाले. सो डर्मॅटॉलॉजिस्टकडे जायचं असतं, त्यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायची असते, हे मला माहितीच नव्हतं. पण एकदा मला माझे बाबा घेऊन गेले एका स्किन क्लिनिकमध्ये. पुण्यातलं ते खूप मोठं स्किन क्लिनिक आहे, काया स्किन क्लिनिक म्हणून. तर त्यांनी मला खूप काही चांगल्या इन्फॉर्मेशन्स दिल्या, जसं की माझी स्किन टाईप काय आहे, सनस्क्रीन लावायचे इम्पॉर्टन्स सांगितले. आणि एक गोष्ट खूप चांगली झाली की त्यांनी मला कोणतीही हेवी ट्रीटमेंट द्यायला अवॉइड केलं, कारण मी खूप लहान होते. त्यामुळे ते म्हणाले की कोणती ट्रीटमेंट तुमच्या फेसवरती करू नाही शकत किंवा मेडिसिन्सही नाही देऊ शकत. फक्त त्यांनी मला चांगले स्किन केअर प्रॉडक्ट्स रेकमेंड केले आणि त्या प्रॉडक्ट्सचाही मला खूप जास्त चांगला इफेक्ट दिसला. ही गोष्ट खूप चांगली झाली असं मला वाटतं, कारण मला अजूनही भीती वाटते कोणतीही हेवी केमिकल ट्रीटमेंट करायला. इवन मी जे साधं आपलं ब्लीच, फेशियल वगैरे असतं तेही कधी केलेलं नाही आहे. एकदा केलं होतं, पण त्याच्यामुळे मला इथे सगळीकडे ॲलर्जीज टाईप उठलं होतं, त्यामुळे मी ते कम्प्लिटली अवॉइडच करते. पण एक चांगला डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला तुमच्या स्किनबद्दल भरपूर काही इन्फॉर्मेशन देतं. तुमची स्किन टाईप काय आहे, तुमचा स्किन कंडिशन काय आहे, और तुम्ही काय खाणं अवॉइड केलं पाहिजे. जसं की खूप लोक खूप जास्त गोड खातात और खूप जास्त तिखट खातात. या दोन्ही कंडिशनमुळेही स्किनवरती इफेक्ट होतो. आणि माझी चौथी चूक होती की मी माझ्या फेसला नीट रीड केलं नाही. हो, तुमचा फेसच तुम्हाला सांगतं की तुमच्या बॉडीमध्ये नक्की काय प्रॉब्लेम होत आहे. जसं की तुम्हाला जर फोरहेडवरती पिंपल्स येत असतील तर ते मोस्टली बॅक्टेरियल प्रॉब्लेममुळे होतं किंवा डॅन्ड्रफमुळे पिंपल्स येतात. और जर तुम्हाला चीक्सवरती पिंपल येत असतील तर ते एक तर तुम्ही तुमची स्किन नीट क्लीन करत नाही आहात किंवा तुम्हाला काहीतरी स्टमक प्रॉब्लेम आहे, और तुम्ही तुमचे ब्लँकेट्स, पिलो कवर्स हे नीट स्वच्छ ठेवलेले नाहीत.
यामुळे तुमच्या चीक्सवरती पिंपल्स येतात आणि जे चिनवरती पिंपल्स येतात ते मोस्टली हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे असतात. तर असंच तुम्हाला तुमचा फेसच सांगत असतं की तुम्हाला पिंपल्स कशामुळे येतात, पण हे आपण नीट नोटीस केलं पाहिजे. आणि माझी 5वी मिस्टेक होती की मी सारखेच प्रॉडक्ट्स चेंज करत होते. आता ह्या पॉईंटला जेव्हा मला डर्मॅटॉलॉजिस्ट सांगत होते की मी सारखे स्किन प्रॉडक्ट्स नाही चेंज केले पाहिजेत, तेव्हा मला वाटायला लागलं मी काही सगळं चुकीचं करत होते का. बट असं काही नव्हतं. इनफॅक्ट काही रिसर्च हे पण प्रूव्ह करतात की तुम्ही जर खूप वर्ष सेमच प्रॉडक्ट्स यूज करत राहिलात तर त्याचाही इफेक्ट होणं बंद होऊन जातं. सो तुम्ही ऑलमोस्ट 4 ते 5 महिन्यांनी तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये थोडा चेंज केला पाहिजे, ज्याच्याने तुमचं रुटीन जास्त चांगलं इफेक्ट देईल. बट माझ्या केसमध्ये ते उलटं होतं. मी थोडा पण पेशन्स दाखवत नव्हते, सारखंच प्रॉडक्ट्स चेंज करत होते. त्यामुळेही माझी स्किन त्या गोष्टींना रिॲक्ट करत होती आणि मला जास्त पिंपल्स येत होते. तर ऑलमोस्ट 15 days to 1 month लागतो कोणताही प्रॉडक्टचा इफेक्ट दिसायला तुमच्या स्किनवरती. सो सारखे प्रॉडक्ट्स चेंज करू नका, कारण तुमची कंडिशन तशीच होईल जशी माझी झाली होती. त्यामुळे तुमचं एक कॉन्स्टंट रुटीन ठेवा 4 ते 5 महिने. त्या रुटीनला पूर्ण सेट होऊ देत, त्याच्याने तुम्हाला नक्कीच इफेक्ट दिसेल. पण ते रुटीन थोडं सेट होऊ देत, ते लगेच चेंज करायच्या मागे लागू नका. बट डोंट वरी, जरी आत्ता तुम्हाला पिंपल्स आहेत तरी हा एक फेज आहे आणि तुमची स्किन नक्कीच नीट होऊ शकते, पूर्ण क्लिअर होऊ शकते. मी त्याचं लाईव्ह एक्झाम्पल आहे. इतकी क्लिअर स्किन आत्ता झाली आहे माझी, पण आधी एवढी क्लिअर नव्हती. एवढी क्लिअर काय, काहीच क्लिअर नव्हती. इतके जास्त पिंपल्स होते आणि त्यानंतरही जर माझी स्किन इतकी नीट होऊ शकते तर तुमचीही होऊ शकते. फक्त एक गोष्टीची काळजी घ्या की अजिबात पिंपल्स पॉप करू नका, कारण पिंपल्स पॉप केल्याने स्किनमध्ये खड्डे पडतात. कितीही डार्क स्पॉट्स असले, कितीही हायपर पिगमेंटेशन असलं तरी ते नीट होऊ शकतं. पण जे खड्डे स्किनमध्ये पडतात ते रिपेअर होणं खूप जास्त अवघड आहे. सो पिंपल्स पॉप करू नका. सो या होत्या माझ्या 5 मिस्टेक्स ज्या मी केल्या आणि मला वाटतं की तुमच्याकडे वेळ आहे, तुम्हीही मिस्टेक्स अवॉइड करू शकता, कारण ह्या खूपच बेसिक मिस्टेक्स होत्या. ह्या जर मला वेळेस कळाल्या असता तर मी अवॉइड नक्कीच केल्या असता. बट आत्ता मला कळाल्यात. मी आत्ता खूप ट्राय करते की माझ्याकडून या कोणत्याही मिस्टेक्स होऊ नयेत आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ केला की ह्या गोष्टी तुम्हालाही कळतील आणि तुम्हीही या अवॉइड कराल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट सॅटर्डेला. तोपर्यंत बाय बाय.